नमस्कार, मी पलाश लीलाधर चव्हाण तुम्हा सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, शून्यातून विश्व निर्मिती म्हणजे काय याचा खरा वस्तुपाठ आपल्याला पाहायचा असेल, ऐकायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर आजचा पॉडकास्ट नक्कीच पाहिला पाहिजे. मित्रहो, आज आपण जाणार आहोत मालवणी मुलकातील एका मालवणी मातीतल्या मालवणी माणसाची मुलाखत घेण्यासाठी. आजची ही मुलाखत विशेषतः मालवणीतूनच घेणार आहे. मित्रहो, मालवण म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात तो निळोशार समुद्र, अथांग समुद्र आणि या अथांग समुद्रात मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे. आणि या माशांची चव तुमका घेऊची असाल तर मालवण मधल्या एका ठिकाणात नक्कीच आपल्या भेट देऊची लागता. त्या ठिकाण म्हणजे हॉटेल अतिथी बांबू. स्वतःच्या कर्तृत्वान ज्यांनी यशाचो आलेख, आपल्या प्रगतीचो आलेख सतत उंचावत ठेवलेलो असा अशा मालवणी माणसाची आज आपण मुलाखत घेतो. आपण इलेलो असो हॉटेल अतिथी बांबू आणि या अतिथी बांबूचे सर्वे सर्व असलेले या हॉटेलचे मालक संजयजी गावडे यांच्याशी आज आपण गप्पा मारतो. तर स्वागत करूया आजच्या या पॉडकास्टमध्ये हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे. नमस्कार. 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 खरोखरच तुमचो प्रवास आमका सगळ्यांका, आमच्या प्रेक्षकांका जाणून घेऊची इच्छा असा आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्या या हॉटेलात दिलो. तुमका काय सांगायचं? नमस्कार. नमस्कार. पलाश चव्हाण साहेब, माझं आज तुम्ही खरोखरच एका सामान्य माणसाचो आज जी मुलाखत देऊ गेला त्याच्याबद्दल तुमची कारण ही गोष्ट मुळातच लोकांपर्यंत पोचावी ह्यासाठी माझं एक धडपड आणि आज एवढा बिझनेस रुजवते, मोठं करते मालवणी माणसासाठी मी करते. कारण मी शून्याचं विश्व निर्माण कसं मी घडलंय कसो ह्याच्यापेक्षा माझा जो पुनर्जन्म जो झालाय, बरेचसे माझ्याकडे संकट. माझे जन्मताच आई वडील वारले. आई वडील वारल्यानंतर मी 1.5-2 वर्षाचा असतानाच माझा क्षेत्र हरपला. त्यानंतर माझ्या आई मावशीकडे मी लहानाचा मोठा झालो. त्यानंतर माझा पुढचा बालपण 4थी पर्यंत शिक्षण आणि अशाच शेती व्यवसायात माझं काम चालू असतानाच माझ्या मावशांना, म्हणजे मी त्यांना बाबा म्हणायचो, मावशांकडे शेती करत असताना त्यांना 5 मुलगे आणि त्यात 5 मुलगे आमचा वैरवाद चालू झाला. आणि त्या अनुषंगाने हा सगळे मार्ग मी आता तुम्हाला आलात त्यामुळे मी सुरुवात करताय. आणि पहिली सुरुवात मी मालवणात जेव्हा येईलय तेव्हा आपला भरडावरचा दत्त मंदिर, त्या दत्त मंदिरात मी येईलय. दत्त मंदिरात बसले, माका मालवण माहित नव्हता, पण ऐकर म्हणून एक व्यक्तीने माका मालवणात सोडला आणि त्या अनुषंगाने मी दत्त मंदिरात बसलोय. आणि दत्त मंदिरात बसलेलो असताना एका माणसाने माका वरस्कर बेकरी, हे बेकरीकडे माका सगळ्या वरस्कर बेकरीकडे तुला काम मिळत, थंय जा. थंय गेले तर दादा वरस्कर होतेच. दादा वरस्करांनी सांगितले तू खयलो काय, तर म्हटलं मी असो वार असून असो मी, माझं नाव संजय, मला जर बोलता येत नव्हता, कपडे नव्हते, अंगात पाटकी बलतुटकी पिशवी होती. तर ते म्हटले माझे एवढे मोठे कामदार, तू काय काम करता, तुका चलाची ताकद नाही बोलायची. थेट माझे गुरु किल्ली उघडली की त्यांचे जावई नितीन वाळके हे साहेब तिथे होते आणि त्यांनी म्हणाले भाऊ खैलो तू काय, त्यांनी चौकशी केल्याने. आणि नंतर ते बोलले रे तू नाही तर तू माझ्याकडे राह. शेतकरी माणूस असल्यामुळे मला व्यवसायाची किंवा कुठल्या धंद्याची किंवा काहीच माहिती नाही, मला फक्त शेती तो व्यवसाय चांगला माहित होता. ह्या अनुषंगाने मी सगळं करत असतानाच नितीन वाळके साहेबांना माझ्या हॉटेलात काम करायचं म्हटलं हो ठीक आहे. त्याप्रमाणे साहेबांनी, नितीन वाळके साहेबांनी मला हे सगळं कारभार त्यांच्यापर्यंत मी सुरुवात केली आणि अशी माझी ही वाटचाल सुरू झाली. आणि एक आमच्या प्रेक्षकांका ऐकायचं असं की तुमचा बालपण कसा गेला, तो बालपण आमका ऐकायची उत्सुकता. बालपणी म्हटलास तर मी आता कळलं माका की मी श्रीकृष्ण होत आहे. कारण माझी 5 गुरं होती, 2 बैल, 1 गाय, तिची 2 वासरा. त्या गायीचं दूध ना मी वर्षानुवर्ष काढून मी स्वतः काय व्हायचा मी प्यायचो आणि मी हाक मारून ती गुरं माझ्या मागसून यायची. त्यामुळे त्यावेळी मला वाटायचं की गुराखी, कारण शिक्षण नसल्यामुळे काही सगळं क्षेत्र आणि मावशीकडे असल्यामुळे सगळं क्षेत्र पाठ झालेलं. त्यामुळे हे बालपण एवढं
असंही म्हणणार नाही त्रासाचं गेलं किंवा चांगलं गेलं, पण मला इथे आल्यानंतर आपल्या दत्त मंदिरात कीर्तनकार नाथोबाजींचं कीर्तन झालं. त्यावेळी नाथोबाजींच्या कीर्तनात नाथोबाजींनी विचारले गुराखी कोण, तर सगळे म्हणजे जो गुरा राखतो तो गुराखी, पण नाही बोललं. तो भगवान श्रीकृष्ण ज्याच्या मागून गुरु असतात तो गुराखी. तेव्हा मला इतकं मी दत्त मंदिरच्या पाठीवर धाई लढायला लागलो रे. त्यावेळी सुद्धा श्रीकृष्णाच्या रूपात माझ्याकडे परमेश्वर होता की काय. त्यावेळी पासून मी असं समजायचो खरोखर मी त्यावेळी सुद्धा माझ्या पाठी माझा परमेश्वर उभाच होता. जरी आईवडिलांचं क्षेत्र हरपलं, जरी गोरगरिबी होती, जरी पोटाला अन्न नव्हतं, तरी मी त्या क्षेत्रातला मोठा होतो असं मला आता सुद्धा वाटायला लागलं. आणि त्यामुळे आता मला खूप त्या परमेश्वराची साथ आहे. त्या साथीमुळे आजपर्यंत मी. तुम्ही नितीन वाळके साहेबांच्या हॉटेलमध्ये होतात, त्यानंतर तो प्रवास पुढे कसा कंटिन्यू झाला किंवा काय पुढे झाला? हा सुद्धा प्रश्न तुमचा चांगला आहे. साहेबांच्या हॉटेलला जेव्हा पहिली 4 स्टाफ कामाला होते, त्या स्टाफच्या कामगारांना जेव्हा मी असा एक माणूस होतो, मी प्रामाणिक, माझा पहिल्यापासून हेतू एकच की प्रामाणिक व्हायचं, प्रामाणिक करायचं, प्रामाणिक बनायचा हा माझा हेतू. आजही रोजी माझा तोच हेतू आहे. जरी मी माझी स्वतःचा व्यवसाय झाला तरी मी कस्टमरांना विचारलं पापलेट फ्रेश आहे तर ह्याच पण सांगतो, नाही तर नाहीच पण सांगतो. कारण का परमेश्वर कधी माफ करत नाही. माणसाने तिथे चुकायचं नाही, मला खोटं बोलायचं नाही, मग बोलायचंच नाही. तर ते काम करत असताना त्या लोकांनी ते उद्ध्वस्त करायचं, खराब करून घालवायचं हे मला पटत नाही. म्हणून मी माझ्या साहेबांकडे नितीन वाळके साहेबांना सांगितलं दादा असं झालं, दादा असं होत आहे, तर त्याच्यात लक्ष द्या. तर दादा म्हणले शेवटी काय हे सगळं होतं तसं घडतच. पण अक्षरशः सगळं जायला लागलं ना तेव्हा फक्त दादाने एक दिवस दाखवली सोमी तुकडे असे बाहेर जात आहेत असं होत आहे. त्यामुळे मग दादाने लक्ष दिलं. मग दादाने जेव्हा मी दादांना दाखवलं तेव्हा हे सगळं त्यांनी सिद्ध केलं. त्यापासून दादाने सांगितलं की आजपासून हा व्यवसाय संजू सांभाळणार, तर तुम्ही त्याला साथ द्यायची. त्याच वेळी त्या कामगारांनी काम सोडून गेली की काल मुलगा आला त्याला त्याच्या हॉटेल देत आहे आणि आम्हाला कामावरून काढताय. ती माणसं 4 महिने काम सोडून गेली. 4 महिने काम सोडून गेल्यानंतर स्वतः मालक भांडे घासायला लागले. सुरेखा वाळके म्हणजे त्यांची मिसेस ही सुद्धा हे करायला लागली आणि त्या अनुषंगाने आम्ही मग ते काम करायला सुरुवात केलं. आणि चांगल्यापैकी आम्ही 3घही माणसं म्हणजे 2 मालक मालकी मी सुद्धा हॉटेल व्यवसाय 4 महिने चांगला सांभाळला. पण त्या 4 महिन्यात ही माणसं काम सोडून गेलं. आम्हाला ताण आला, सगळं ताणाचा प्रभाव. पण त्याच अनुषंगाने मला तिथे सगळं काम शिकता आलं. म्हणजे भगवंताची परमेश्वर जेव्हा आपण एका निश्चयाने कुठलंही काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी हे चांगलं फळ मिळतं. आणि ते करत असताना 4-5 महिन्यांनी परत ती 4ही माणसं आली कामाला. आणि साहेबांना विचारलं, साहेबांनी सर सांगितलं संजू जर तुम्हाला ठेवत असेल तर म्हटलं मी ठेवणार कोण, मालक ते. मी तुम्हाला जायला सांगितलं का, तुम्ही तुमच्या मनात गेला, तुमच्या मनाने या. परत आमचं हॉटेल होतं तसं चालू झालं. आणि त्याप्रमाणे साहेबांचं आणि आमचं परत नातं आणि सगळ्या कुटुंबांचं नातं आमचं एकत्र. आणि अशा प्रकारे आमची हॉटेल परत व्यवसाय चैतन्याला चालू झालं. खरोखरच चैतन्य हॉटेलमध्ये पुन्हा एकदा चैतन्य आणण्याचं काम तुम्ही केलं. हो. चैतन्य हॉटेल नंतर साहेबांचा तुमच्यावर विश्वास बसलाय हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने. त्यानंतर साहेबांनी नितीन वाळके साहेबांनी तुमच्यावर पुन्हा एकदा एक चांगली जबाबदारी सांगितली, तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुमच्या हॉटेल व्यवसायाच्या कारकिर्दीला एक पुढचं पाऊल दिलं. त्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायचं आहे. दुसरं त्यानंतर नितीन वाळके साहेबांनी नंदनिवास म्हणून एक हॉटेल होतं जकात नाक्यात. तेव्हा ते तिथे जकात 3 घरांचं ते त्यांनी घेतलं होतं. आणि त्यावेळी साहेबांनी सांगितलं की संजू असं एक जकात नाका हॉटेल आहे ते आपण चालवायला घ्यायचं काय. पण दादा म्हटलं ठीक आहे. पण दादाने सांगितलं मी चालवणार, चालवायचं तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तो घोडा पुढे दौडत नेहमीचं काम माझं आहे, तुला ठीक आहे. तर त्याप्रमाणे ते नंदनिवास हॉटेल आम्ही चालवायला घेतलं 3 घरांचं. आणि त्या 3 घरांच्या हॉटेलचं चांगलं रिस्पॉन्स चांगला, सगळं चांगलं. पण त्यांचा जो रेट होता आमच्या दादांचा, नाही हा 1200 रूम म्हणजे 1200 रुपयाचा रूम हा 1200 रुपयाला द्यायचा आहे. तिथे काटकसर काय नाही, ह्या दरात कुठे काटकसर नाही, काय करायचं नाही. तर म्हटलं दादा असं होत नाही ना.
सगळेच एकाच कॅटेगरीचे माणूस आपल्याकडे येत नाही. त्यामुळे आज कुठे ते 500 रुपये, उद्या 700 रुपये, उद्या 1500 रुपये असे आपल्याला घ्यायचं नाही. आम्हाला जसं आहे तसं, तर त्याच्यात ते काही लॉस घेणे. त्या इथे माझी खरी ही सुरू झाली. त्यानंतर तिन्हीकरांचं त्यांचं काहीतरी झालं, मग त्या देण्या घेण्यावरनं काय झालं काय माहित नाही. तितक्या त्याच वेळेला मला तिन्हीकरांनी प्रश्न विचारला, सजी 2 वर्ष तू चैतन्य चालवतोस ना, मग तूच का नाही चालवत हा व्यवसाय? तर मी म्हणालो, तिन्हीकर साहेब ना, माझ्याकडे आज रोजी 10 रुपये सुद्धा तुम्हाला द्यायला नाही, कारण मी पगाराचा मान, मला 300 रुपये पगार मुळात, 10 रुपये दिवसाला, 300 रुपये महिन्याला पगार. म्हटलं मी काय तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्हाला तेवढे पैसा देऊन आज आपल्याकडे सगळं आहे ना, मी तुला मदत करतो. 75% लॉजिंगचं मला द्यायचे आणि हॉटेलची 75% तुझी, म्हणजे 50-50% जवळजवळ झालं. 25% माझी, 25% तुझी. तर असं 1-1.5 वर्ष आम्ही म्हटलं ठीक आहे, बघ या प्रयत्न कर. मी माझ्या दादाने विचारायला, दादा म्हटलं असं असं आहे. मला दादा नितीन वाटे साहेबांनी एकच सांगितलं, संजीव तू काय करतोयस ना, तू रस्त्यावर आलेला मला दिसता नाही, असं नितीन वाटे साहेबांनी सांगितलं मला. दादांचा हात घेतला डोक्यावर, म्हटलं दादाने एकच, दादा तुमचा हात जर माझ्या डोक्यावर आहे ना, तर मी कधीच रस्त्यावर नाही येणार. तुमचा आशीर्वाद असला. आणि आजही रोजी त्या दादांचा सदैव हात माझ्या डोक्यावर आहे. मी त्या दादांबद्दल सतशादी तुम्ही. दुसरं म्हणजे हे सगळं करत असताना चालू केलं आणि तिन्हीकर साहेबांचं आमचं तसं हे झालं. म्हटलं ठीक आहे. पण हे सगळं चालू झालं 75-50 1 वर्ष आम्ही कसे कसे ढकलले. आणि मग तिन्हीकरांना कुठेतरी जॉब आला बाय. आणि असं फिरत असताना आता म्हटलं काय करायचं. मालकाने शब्द दिलाय, मी रस्त्यावर येणार नाही, मी रस्त्यातून बाजूला जाणार नाही, तुमचा आशीर्वाद मी बाजूला सरकणे. परमेश्वराचं माझं अजूनही आता त्यावेळेपासून ना, मी परमेश्वराचे पाय कधी सोडले नाही, ते म्हणजे माझे स्वामी. आणि असंच बाहेर पडतलो आणि फिरत 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 आपण दामलेची चक्की आहे तिथे निवांत 35 रुपये खिशात, मी आणि माझी बायको 35 रुपये घेऊन आम्ही तिथे आलो. आणि बायकोला मला भूक लागली, दोघांनी डाळ भात खाल्ला. तिथे बोर्ड लिहिलेलं, हॉटेल चालवायला द्यायचंय, हॉटेल भाडावर पंप हाऊस. आम्ही सहज म्हटलं आम्हाला दोघांना 15 रुपये डाळ भात दे. दोघांनी आम्ही थोडा थोडा वाटून खाल्ला. आणि त्यानं विचारलं हॉटेल चालवायला द्यायचंय, कोण आहे? तर आम्ही दोघं नव्हतो. त्या माणसाने माझी लायकी काढली. त्या मालकाचं नाव बांदिवडेकर. त्याने माझी लायकी काढली. तुझी म्हणता लायकी तरी आहे हॉटेलच्या डब्याची, तू म्हणता 15 रुपये. कारण बरोबर त्याचं चुकलं नाही, त्याचा विषय चुकीचा नसता. कसं असतं माणसाची नियत आणि माणसाची विचारी माणसात शिकवून जातात काहीतरी. त्याने माझी लायकी काढल्या. मला थोडा म्हणजे बराचसं वाईट वाटलं की आज माझ्या लायकीपर्यंत कोणतरी माणूस माझ्यापर्यंत येईल. आणि पुढे म्हटलं काहीतरी प्रयत्न करायचो. आणि मी त्या लिंगेश्वराच्या मंदिरात पायरे देवाक हात लावले आणि देवाक सांगलोय आज माणसाने लायकी काढली, आज नाही उद्या हॉटेल मी परत चालव घेतली शपथ, आज मी तुझ्या समोर त्या पायरे. आणि जी मी गोष्ट करीत दिले ना, ती गोष्ट मी त्या देवाक हातलाय. 2000 ह्याच्यात सुद्धा बालपणात मी काजऱ्याची पानं खाल्ली, विष पिलं, कारण भावात वाद झालेला म्हणून. तो एक विषय मी किस्सा का सांगतो आवर्जून, की माणसाचं मरण कसं असतं आणि कसं असावं याच्याबद्दल सुद्धा. आता ही आठवण आली म्हणा तुमच्या ह्याच्यात थोडा पाठी जातोय. काजऱ्याची पानं ही विषारी आणि भावात माझ्यात वाद झाला शेतीवरच. मी सकाळी 4ला झोप सोडायचो. वयाची 12-13 वर्षे माझी असायची, वयाने एकदमच छोटा. आणि गुरं माझ्या मागून झोप नेलं तरी गुरं मागून मी पुढे, त्याने हात मारला का तरी माझ्या मागून झोप नागरून मी सकाळी 9:30-10 तर बैलांची काणी काढून तर्याची ओझी टाकायची होती. भावाने सांगितलं आधी ओझी टाकून मला भूक लागली, मला पेज घाला. मी पेज पितो आणि ओझी टाकतो, हेच माझं वाक्य होतं. मला चालायला तारण नाही, मग खायला काहीतरी द्या मला. तर नाही, आधी खायला, आधी काम कर मग खायला घे. ते नाही मी जाऊ शकणार. मग त्याच्यात त्यांनी मला मारलं. त्या माराच्या रागाच्या ह्याच्यात मी मागच्या घराच्या बाजूला काजऱ्याचं झाड होतं, त्या काजऱ्याच्या झाडाकडे गेलो. कोणीतरी म्हटलं काजरी पाना खाला का वीज चाडता माणूस मारता. म्हटलं आज आपलं आयुष्य पण संपवायचं. मग त्या काजरी मुळात गेले, काजऱ्याच्या झाडा घात लावले आणि
सांगले आज तुझ्या अंगात विष आता माझ्या अंगात येऊचा आणि परमेश्वराक सांगणं केले, आई वडिलांना सांगणं केले, आज मी मरते तर मी तुमच्यानी तुम्ही जन्मा घातलाच म्हणून नाही की मला कष्ट करतो, पण काही न करता माका हे सगळ्यात गोष्टीचे हाल होतं. म्हणून मी आज माका तुमच्यावर येऊचा झाडाक नमस्कार केले आणि पाना खाऊक सुरुवात केली. माका कोणी काजऱ्याची 3 पाना खाऊन दाखवायची, अशी मी 70-80 पाना खाल्ले. आजोबा सगळं पालक खायत ठेवले. इतको रागाचो जोश अंगात वयाच्या 12-13 वर्ष आणि माझ्या अंगात जोशच होतो. म्हणजे मी त्यावेळी जरी 12-13 वर्षाचं होते तरी माझ्या अंगात 2-3 मित्र येईल तरी मी त्यांचं घुसकाट करणे ताकद माझ्यात होती. इतक्या माझं प्रगतीवान मी होते. तर ती खाल्याने मी थोड्या वेळात माझा सगळा बदलला आणि वाटेत आणि माझी धडपड चालू झाली झाडाखाली. तर वाटेत बबन तेली म्हणतो तो तिकडनं जातो, कोण धडपडता म्हणून झाडे पारकून बघल्यानंतर मी दिसले. म्हटलं संजय हे काय, त्यांनी बघले काजळी पानाला तोंडानं फेशिल्लं. मग त्यांनी हाक मारल्या. कट्ट्यावरचे डॉक्टरांकडे नेणार राणे डॉक्टरांना केस गेली म्हणून सांगले बरोबर आता काय म्हणा घरात घेऊन जा म्हणून घेऊन जाता असे पायवाट रिक्षात घातले आणि घराकडे घेऊन जात. वाटेत एक माणूस गावलो, काय रे बाळा काय झालं, रिक्षात थांबलं, काय झालं काय झालं. आमचं एक पोरगं आमचं सोडून गेलं. पोरगं सोडून गेलो बघल्यानंतर त्या पोरग्यात काय पोरगो त्यांनी बघल्या पाठी जात म्हणजे काय झालं नाही. बाजू पेंढरात हॉस्पिटल एक डॉक्टर जाधव त्यांच्याकडे घेऊन जा. तो त्याला बरोबर तो माणूस रिक्षा वळवतात, माणूस बघतात, माणूस गायब झाल्यानंतर डॉक्टरकडे डॉक्टर बोलला आधी पेशंट बघल्या ओके आणि 2 क्वार्टरी आहे मागा 2 क्वार्टरी आहे ती विचार पेशंट बरोबर तिने 2 क्वार्टर दिल्या मागा 2 बरोबर इंजेक्शन ना दिल्या आणि 7:30-8 परत होती त्याची केस ताब्यात दिली. आता मागा सांगा ह्याच्या मागे कोण होता, ह्याच्या मागे रहस्य काय. तर ह्याच्या मागे रहस्य या कसं ज्याची वाणी स्वच्छ तुमका काही करूच असं नाही, काही काम वेचा काही काम करता प्रामाणिकपणानं करा आणि साक्षी ठेवून करा त्या परमेश्वरात. तर तुमचं अगदी उत्कृष्टच होता. तुम्ही मरणाचा स्वीकार दारात केला तरी मरणासून बाहेर आणण्याचे म्हणून मी आज त्याच अनुषंगाने आज याच्यात मी उत्तीर्ण असेल चांगलं तयार झाले आणि त्यानंतर माझं पुढचं सुरू झालं. तुम्ही त्या हरेश्वराच्या देवळात ती शपथ घेतला, त्यानंतर पुढे काय झालं. त्यानंतर पुढे काय झालं, त्या हरेश्वराच्या देवळात गेल्यानंतर तिने माझी इज्जत काढल्याबरोबर म्हणजे लायकी काढल्यानंतर मी घराकडे गेले. सोनवडेकरांच्या मी घरात 125 रुपयाच्या भाड्याच्या खोलीत राहत होते आणि आज एक बघल्यात माका रडू कोसळतो. अजून काय झाला काय माका ते कोणी माझी लायकी काढली की अजून माझी लायकी काढली की माझ्या अंगात एक संसार तयार होता. बायकोन मी गेलो म्हणजे असं झालं. बायकोन सांगण्यात त्या माणसानं बांदिवडेकरांची लायकी काढली, त्यांना वाईट वाटलं. तर असं झालं त्यांना विचारलं हॉटेलचं लोक द्यायचा तितकं प्रफुल्ल देसाई आणि प्रफुल्ल देसाईनी काय झालं संजूजरा तर असं त्यांना बांदिवडेकर तरी बांदिवडेकरांचं ना आता मला हॉटेल मीच दिलंय त्याच हॉटेलला आता मी हॉटेल उद्या तुकाच देतोय असं शब्द त्यांनी मला रात्री दिलो. आणि माझं शपथ काय होत होतं हरेश्वर देवळात की तुझं हॉटेल मी घेतलंय ही माझी शपथ आहे. त्यांनी माझी लायकी काढली ना मग माझी लायकी काय ती माका दाखवायची. आणि प्रफुल्ल देसाई इले दुसऱ्या दिवशीच ह्या हॉटेल माका लागला, ह्या हॉटेल मी चालवतेलं, ह्या हॉटेल तुम्हाला माका द्यायचं त्यानं घे. शेवटी त्या व्यक्तीत परत माका त्यांच्या दारात मागल्यानंतर प्रफुल्ला विचारल्याने पुढच्या व्यवहाराचा काय मी बघतेल. तुमचे पैसे ज्यावेळी थकीत राहतील ना त्याला जबाबदार मी राहते. आणि त्यावेळी 2,500 रुपये डिपॉझिट 2,500 रुपये भाडा आणि 10,000 रुपये डिपॉझिट. आता 10,000 रुपये आणायचे कुठून, मग बायकोचं मंगळसूत्र विकला, डिपॉझिट दिला. आता खायचा काय, पैसे तर वय हातात काहीतरी खाव. 35 रुपये होते ते सर्व गे. बोटात एक बायकोन प्रेमाची अंगठी घातलेली ती नेऊन नेहरूकरांना त्यावेळी 2018-19 ती विकली. मसूदने म्हणला आधी काय सांगले मला थोडा सामान, त्यांनी मला आधी झेड करून लावले, अंगठी दिली, विकलंय, त्याच्याशी 1,300 रुपये येईल.
त्या 1300 रुपयापासून मी सामान आणले आणि त्या 1300 रुपयाच्या सामानासून सगळं सुरुवात केली. त्या दिवशी मंगळवार होतो आणि माझ्या त्या सुद्धा बांबूत अजून तो गणपती आहे. तो गणपती कधी जाऊन बघलात बांबवटेला तर डोळे बंद गणपती आहे, पण अक्षरशः त्याची पार्श्वभूमी इतकी जिवंत की तो बंद डोळे सगळा सांगत असता. म्हणून मी काही एकच सांगेन, मला ती काही देऊ नका. जेव्हा मी हॉटेल सोडलं मला ती मूर्ती द्या गणपतीची, सगळा माग मूर्ती मागा. पण या लोकांकडे मूर्तीबद्दल देवाबद्दलची जी विश्वास देवाशी का बोलायचं असतं, देवाशी कधी बोलायचं, कसा बोलायचं असतं, हे प्रत्येक माणसाकडे मी आंघोळ केले म्हणजे मी स्वच्छ झाले. तुम्ही सकाळी उठा, सकाळी 5:30 उठा, देवाशी बोला, 2 मिनिटं डोळे मिटून चिंतन करा आणि त्याला तुमच्या बरोबर घ्या, तुमच्या समोर तुम्ही बघा दोघांचे संवाद चालू होतात. तसा त्या परमेश्वराच्या सानिध्यात की माका त्या गणपतीने खूप काय काय देऊन. आणि मंगळवारचा दिवस आम्ही सकाळी बायको मी आणि पोरव घागरे नावाचे पोरव होतो, त्याला मी शिकवसाठी शाळेत माझ्याकडे घेतलं ते. आणि आम्ही मंगळवारी चालू केलंय. जेव्हा प्रार्थना केल्या थोडं डाळ भात भाजी शाकाहारी होतं, तेव्हा आम्ही मांसाहारी दुसरीकडे काय बोललो आम्ही. डाळ भात भाजी आमच्या दोघांपुरता केलं आणि बरोबर 11, 11:30 पावणे 12 दरम्यान एक व्यक्ती येलो. जेव्हा 12 वाजता मला जेवण होय तर कसा म्हटलं शाकाहारी माझ्याकडे 12 रुपये. तर कसा काय म्हटलं पोटभर. त्यावेळी पोटभर तर अजूनही पोटभर ठेवलं आणि जेव्हा ताकद होतो पोटभरच राहत त्याला. तर 12 रुपयात जेवण ठीक आहे. तो जेवढ बरोबर वयस्कर ग्रस्त शेंडी बिंडी म्हटलं बायको नाही म्हटलं असं एक जेवण द्यावं. ती मग चपाती लाटली किंवा पीठ मांडलं चपाती लाटलं दोघंच आम्ही. संसारची सुरुवात झाली. ही सांगता करीत असताना सुरुवात झाली. जेव वाढलं त्या माणसानं भाजी संपवली, डाळ संपवली, चपाती संपवली, भात संपवलं. आणि आता म्हटलं मागलं तर घालायचं काय. आमच्याकडे सामान्य तितक्यात 1200-1300 रुपयाचा सगळा होता. तांदूळ थोडे सगळा थोडा. आता म्हटलं करायचा कसा नाही, घालायचा काय, वाढायचा काय. तो माणसाला म्हटलं काय तो म्हटलं काय नको. जेवलो तर असतो. आणि ते मग 20ची नोट दिली आणि मला बेसिन बाहेर होता. 20ची नोट दिल्या, बेसिनवर हात धुवून नेलो, 20ची नोट दिल्या. मी सुट्टे शोधू आत 8 रुपये खिशात होतेच नाही तर द्यायची कुठं. शोध त्याच्या बाहेर जाऊची ताकद नाही, आत येऊची ताकद नाही, 8 रुपये देऊची हिंमत नाही. करायचा काय. तरी पण गेले हे कर. बाहेर जाता येत असं माणूस गायब. अजून 20ची नोट माझ्या घरात देवाऱ्यात. प्रत्येकाने तुम्ही जिद्दीने कसोटीने जेव्हा कुठल्याही क्षेत्रात उतरता त्या कसोटीने तुम्ही सामना करा. परमेश्वर तुमच्या चराचरात तुमच्याकडे परमेश्वर खेळत नांदत असत. आणि तिथून आजपर्यंत मी पाठी एकही वळण बघितलं नाही. पण त्या परमेश्वर बरोबर घेऊनच काम करतानाच सांगते तुमका करू मी फक्त तुम्ही सांगा त्याप्रमाणे माझं काम चालू. खरोखरच तुमचे सगळे प्रसंग मी ऐकताना खरोखर माका आता सगळा एकदम डोळ्यासमोर चित्र उभ्या राहला. नेमक्या कसा तुम्ही त्या सगळ्या या प्रवासातून कसे काय पुढे गेला असताना. या हॉटेल व्यवसायाकडे तुम्ही जे उतारलात त्याची खरी प्रेरणा तुमका खय मिळाली हो. काय सांगतात तो प्रसंग काय. ती प्रेरणा म्हणण्यापेक्षा ही खरोखर त्या परमेश्वरची कसोटी म्हणा. कारण बघा ना तिने बाहेर काढलो का, प्रफुल्ल देसाई माका दिला काय. आणि त्या अनुषंगाने नंतर हॉटेल जोरदार चालू झाल्यानंतरची गोष्ट अशी झाली की त्या बांदिवडेकरांना घाव झाली. पण त्यांनी पहिला काय केलं, आपला बोर्डच बदलायचो नाही. हा पहिला प्रश्न आहे. म्हटलं माझा बोर्ड शिक माका का पोट भरोसा विषय आहे. मग बोर्ड होय असं काय हे नाही. त्या बोर्डावर आपल्या चला अशी 8 वर्ष माझं शिदोरी चांगल्या प्रकारे चालाक लागली. ते 20 रुपयाचे नोट शेवटपर्यंत मी हात लावले नाही. घरात जेवण माझा तुमचं सांगा विसरलंय. माझा जेवण होता तसा पूर्ण येईला. माझे टोप भरले आणि सगळ्या जेवणा मी सुरुवात केली. आणि त्यापासून आतापर्यंत मी ती 20ची नोट अजूनही माझ्याकडे आहे, माझ्या तिजोरीत ठेवलेली आहे. पण त्यापासून मी आतापर्यंत
जेव्हा मी सुरुवात केलंय ती खरी जर कसोटी असत तर ते आमचे प्रफुल्ल देसाई, कारण त्यानंतर मी शून्यासून हे थोडा 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 विश्वानंतर 8व्या वर्ष झाला आणि बांदिवडेकरांनी झाला माझं हॉटेल माका खाली वर. आता करायचं परत प्रश्न, म्हणजे प्रश्न हे चालू, म्हणजे माणसा पण प्रामाणिकपणे करत असणार तेव्हा तुम्ही प्रश्नाची उत्तर असतच पण शोधूचे प्रयत्न करा. कारण आतापर्यंत तुम्ही म्हणतालाच की आतापर्यंत मला जे सांगितलं तुम्ही शिकलाच चौथी, पण तुम्ही ज्या काय सांगतास त्या सगळा परमेश्वर होता, माझा काहीच नाही. आणि ज्या काय खोटा असता वाईट असता माझा, पण सत्य असता माझ्या परमेश्वर होता, कारण त्यांनी दिला त्याचा आणि त्याने तो रुजवला होता त्या तुमच्या समोर. आणि ह्या सुरू केलंय ना तेव्हा खरी ह्या तुमच्या प्रफुल्लाची. आणि नंतर 8 वर्षानंतर त्याने मग हॉटेल खाली करून आहे. आता करायचं काय सर, त्याच्या आधीच मी ह्या जागेवर, आता ज्या हॉटेल अतिथी बांबू आहे ही जागा त्याच्या आधीच माझ्या नजरेत 4 लोकांनी मला दाखवली होती, पण 4ही लोकांनी हातासून माझ्या घालवली, दाखवली त्याची घालवली पण. आणि चौथ्यांदा मात्र जिद्दच केलं ह्या तुमची जागा घ्यायची. मी माझं मित्र आशू बागवे, मी आचऱ्यात जात होतोय, ही जागा बघलंय, सगळा काय बघलंय. आणि आशू बागवे माहितीये ना, लंचोम आचऱ्यातला बागवे लंचोम, तो माझा खास मित्र. आणि दोघांतली म्हणजे त्या काय हॉटेलचं व्यवसायाचं मोठं जीर्ण मी केलं म्हणायचं नाही, म्हणजे स्वामींकडनं झाला तो प्रत्येक सांगतो माझा गुरु तो असा खरं. आणि तो मित्र म्हणतो का कसं घरातून त्याच्या आचऱ्यात उतरले चलत जायचं तर पिंपळ आत जाताना एक असं पिंपळाचं झाड आहे छोटासा, आत गेलं त्रिंबकच्या याच्यात आत गेल्यानं कणकवली रोडा पुढे एक मग तिथे एक ब्राह्मण आहे, ते ब्राह्मण जोशी ते मला नंतर कळल्या, उंच धिप्पट. मग हाक म्हणले बाळ इकडे काय तरी तू काय घेत होत तर सोडलं गेले, आता तुझा आहे काय घेत होत. इथे थांबले 2 मिनिटात त्यांचा विचार, काका नाही होणार काय नाही काय. त्यांनी फक्त एक क्लू दिले, तू जागा काही बघतो जागा घ्यायची तू कुठल्या पैसे 10 लाख रुपये आणू पैसून. बघा माणसाची किती नीती, माणसा कधी कोण भेटत कधी कोण सांगत नाही. का सांगता हे गोष्ट की 4 लोक कळा काय समजा काय. त्या माणसाला मला सांगलंय जी ती वस्तू घेतलं ना ही वस्तू तू घे, आणि तुका जर कर्ज फेडूक नाही जमला ते एक मूठ माती घ्यायची उचलायची आणि रस्त्यावर विकूक लावायची. मी आशूकडे न जाता तसंच पाठी वळलंय आणि फक्त काकांकडे विचारलंय, काका तुमचं नाव काय, तर तिने त्यावर जोशी मी ह्याच्यावरती ते ज्योतिष सांगत काय तू जेटी आहे आचऱ्यातली, तर त्यांच्या घरात गेलं त्यांना भेटा गेलंय. मग जेव्हा मी जागा घेतलंय तेव्हा त्यांना भेटा सगळा धोतर ओटी बिटी जे काय नारळ विळ काय होतं तर त्यांच्याने म्हटलं तुमच्या चरणात तुम्ही सांगल्याप्रमाणे. आणि ही जागा जेव्हा घेतलंय 2005 मध्ये मी मालकांका देसाईंका 4 लाख रुपये टोकन दिलंय आणि 6 लाख मला कर्ज व्हायला. मग मी सिंधुदुर्ग बँकेकडे गेले, म्हटलं असं असं मग 6 लाखाचं कर्ज आहे. सिंधुदुर्ग बँकेने नाव सांगणे सगळे कागदपत्र सगळे 35-40 तरी पण कडे खटाटोप करून ते कागदपत्र गोळा केलंय. आणि आयत्या वेळी सिंधुदुर्ग बँकेने नाही म्हणून सांगलंय. त्यावेळी सुद्धा मी इलय आणि सिंधुदुर्ग बँकेत साहेबांना एक माचीचा कांदा द्या, कागदांना आग लावतोय. म्हटलं तुम्ही आता सांगलात त्यांची ब्रँच होती कुडाळ ब्रँच आणि हे काम झाला पण ते नाही म्हणून सांगितलं. माचीच्या कांड्याचा बाहेर जाऊन सगळ्याच माझ्याबरोबर संतोष पाला होतो, कांदा लावतोय बघा माका भीक नको, कर्ज मी फेडतले, कर्ज मी घेतलं. आणि माझ्या जागेत ह्या जागेत त्यांनी मशानभूमी ठरवली. हॉटेल अतिथी बांबूची जागा मशानवर ठरवणारे तुम्ही कोण, जागा मी घेऊची. हे सगळं करून गेलंय, बाहेर गेलंय, काही एक नाही बाहेर पडलंय. म्हटलं संतोष तू कसं काय करू नका, आपण घराकडे जा. आणि पिगमी घेणारे लोके चष्मीस सिंधुदुर्ग बँकेचे लक्षात कधी येत असतील तर त्या लोकेश साहेबांना सांगले माझी पिगमी होती 200 रुपये सिंधुदुर्ग बँकेत.
उद्याच्या उद्या कट करायचं. माका सिंधुदुर्ग बँकेची माका काय झाला काय नको. कर्ज मंजूर केला, 45,000 रुपये मी घातले, कागदपत्र गोळा केल्या नाही. तुमची मेन बँक ती मसनोट ती ठरवणार ते कोण. आणि तर त्यांनी म्हटलं नको माका काय सांग. पण माणसाची नीती खय बदलता बघा. परत ते सांगे, परत जागे येते मूळ जागे. जेव्हा मी गावात होते तेव्हा माझ्या गावाची 15 वर्ष डबेमधून सरपंचगिरी करणारी माझी विक्टर डॉन्टस साहेब कट्ट्यावरचे, त्यांना माझ्या 15 वर्ष गावाचे सरपंच म्हणून मी केलं. तेव्हा त्यांनी मागे शब्द दिलो की संजय तुका जेव्हा वेळ पडाल तेव्हा माका आग मार मी असेल. बघा परत चतुर्थी माका येतात बघा माझी विक्टर डांटस. तर त्याने विक्टर डांटेची उघडकीचे होय म्हटलं चांगलेच. मी सकाळी 7 नंतर लवकर जाते, 9च्या नंतर बाहेर जाते. मी सकाळी 7:30 पावणे 8 भेटणार लुंगीवर ते तसे दिले. अरे संजय तू माझ्याकडे बघलं, माझ्या डोळ्यातून रडूच कोसळलं. तर संजय झाला काय. संतोष पाला बरोबर होते. झाला काय काय झालं ना असं झाला म्हटलं. 4 लाख रुपये म्हटलं मग जागे टोकन दिलं. मला 6 लाखाची किंमत बँकेत मागा तुमची ही माझी प्रोसिजर बघल्या. बायकून आली मस्त पोयाने मस्त 1 ग्लास दूध घेऊन ये. तो म्हणता ह्या माणसामुळे आज मी मोठो असते. ह्यो माणूस आज माझं ह्याच्यात मला माका आणि खरोखरच व्यक्तिमत्व देवा माझ्यासाठी विक्टर डंटस. आणि त्या माणसात माका कागदपत्र ओके काय. आणि त्याच वेळी त्या सिंधुदुर्ग बँकेचे ते चेअरमन झाले. बघा किती माणसाचे स्टार. म्हणजे जेव्हा माणूस प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करता एका त्या माणसात प्रामाणिकपणा बोलता तेव्हा किती प्रामाणिकपणा. आणि त्या माणसात माका त्यावेळी 6 लाख रुपये उचलून बँकेची दिली आपल्या ह्याच्यावर. त्या बँकेतल्या मॅनेजरने चव्हाण साहेब म्हणून होते, त्यांनी त्याला कुठल्या बेसवर दे माझ्या ह्याच्यातले 6 लाख रुपये माझ्या त्याच्यावर कर्ज टाकायचं. आणि तेव्हा डांटे साहेबांनी मला 6 लाख रुपये दिले. तेव्हा मी 2005 मध्ये ही प्रॉपर्टी घेतली. आणि नंतर ह्या सगळं मी घेतलंय. तर त्यांना माहिती त्यांनी जेव्हा मला बाहेर काढलं बांदिवड्या घराने, तेव्हा मी हैसर एक पत्र्याची ह्याची चुडताची शेड काढले. मांगर होतो, चुडताची शेड काढले आणि चुडताची शेडीत जेवण देऊन सुरुवात केली. 2005 पासून 2008 पासून. खरोखरच मित्र हो, आपण आजही या हॉटेलमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक हॉटेलमध्ये नोकर असतात, वेटर असतात, कामगार असतात. पण या हॉटेलमध्ये आपण पाहिलात तर प्रत्येक हॉटेलमधला व्यक्ती हा या गावडे कुटुंबाचा एक सदस्यच बनून जातो. आपण नक्कीच या हॉटेलला जेव्हा भेट द्याल तेव्हा बघाल की हे मालक हॉटेलच्या आतमध्ये असतात, परंतु या हॉटेलमधले जे सदस्य असतात ते मात्र आपल्याला बाहेर सेवा देताना आपल्या सेवेसाठी हजर असतात. या सर्वांकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येक माणूस हा या हॉटेलचा मालक म्हणूनच त्याच तत्परतेने आपल्या सर्वांना सेवा देत असतो. मित्रांनो, आपण यांच्या पुढच्या प्रवासाबाबत जाणून घेणार आहोत. गावडे साहेब, मला आणखी एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की आता नवीन पिढी हॉटेल व्यवसायामध्ये उतरू पाहते, तर अशा व्यक्तींसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय मूलमंत्र द्याल की जो त्यांना यशस्वीतेच्या शिखराकडे नेऊन पोचवेल? तर पहिला मी मुळात त्यांनी मोबाईल वापरून याचा माझा काहीच हे नाही. मोबाईल वापरा, पण व्यवसायात उतरल्यानंतर व्यवसाय करायला काहीही लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त तुम्ही प्रामाणिकपणा, तुमचे कष्ट हे खरोखर महत्व. आणि तिसरं म्हणजे परमेश्वराची साथ. मी तुम्हाला काय सांगतो, सकाळी मी 5:30ला उठल्यानंतर मी काय केलं, आधी परमेश्वराला माझ्या बरोबर घेतलाय. त्याला तुम्ही बरोबर घेतला ना म्हणजे तुम्हाला बरोबर त्यावेळी तो कान बरोबरच जाणार. तुला हे करायचं नाही, तुला हे करायचंय. कारण तो जर नसेल बरोबर तर तुम्ही कुठल्याही गोष्टीत पुढे जाऊ शकत नाही. तर प्रत्येकाला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही ठरवा की आयुष्यात आपल्याला काय करायचं. तुम्ही जेव्हा जिद्दी होता, जेव्हा तुमच्याकडे पावर येते ती तुम्ही जिद्द चिकाटी हे तुम्ही ठेवा, नक्की तुम्ही यशाची मार्गावर जाऊ शकता. नक्कीच. तुम्ही मगासपासून स्वामी समर्थ महाराजांचा उल्लेख करताय. आम्हाला एक या इंटरव्ह्यूच्या सरते शेवटी उत्तरार्धात स्वामी समर्थांचा तुम्हाला आलेला अनुभव, ऑपरेशनच्या वेळी आलेला अनुभव ऐकायचा आहे.
आता प्रचितीचा प्रसंग म्हणजे जेव्हा माझं ऑपरेशन झालं ना तेव्हा हॉस्पिटल हेच होतं रिलायन्स मुंबईचं, सिद्धार्थ बर्वे डॉक्टर होते, त्या डॉक्टरने माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन करायला सकाळी 10:30ला नेलं आणि मला विचारलं, कारण पेशंटला विचारतात ना तुझी शेवटची या काय, कारण डॉक्टरने बायकोला पहिलंच सांगितलं होतं की ऑपरेशन एवढं क्रिटिकल आहे की सूत म्हणजे केसाच्या सुता एवढी 4 स्नायू आहेत, रक्तवाहिनी, त्यातली एक वाहिनी ह्या हाताची ती दुमडलेली आहे, ती कट म्हणजे प्लेटी कट करून ती सीर बाहेर काढली, ती जर कट झाली तर ऑफ. ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशनला इथे फाडलं, चिरलं, इथून प्लेटी इथे ठेवले, प्लेटी इथे ठेवले आणि पक्कड आणायला आत गेले. पक्कड फक्त उचलून आत घेणार आणि ते इथे प्लेटीच नाही. डॉक्टर परत कॉम्प्युटर चालू केला, बघितलं तर प्लेटी गेली कुठे, इथे शोधले नाहीत, गेले कुठे लक्षातच नाही. बघितलं तर प्लेटी इथे लागलेल्या, प्लेटी लागलेले होते. संध्याकाळी 7:30ला बायकोकडे पेशंट नेला आणि बायकोला सांगितलं ऑपरेशन मी केलेलं नाही, फक्त मी ते फाडायचं काम केलं, ते प्लेटी जाग्यावर जाऊन लागले. आणि सर सांगतो हे सगळे गोष्टी व्हायला कारणीभूत माझे स्वामी, म्हणून मी आत्ताही ह्या क्षणी जर ते आत नसतील ना तर मी काहीच करू शकणार नाही. आणि जे आज जे काय चलते, जे काय होते, जे काय बनते, जे काय घडते ते स्वामी कृपेमुळेच घडतंय, हे मी 100% लोकांना सांगतो. कारण तुम्ही ध्यानी मनी, तुम्ही स्वप्नी, तुम्ही ज्याचा ध्यास करता त्याचा आई वडिलांचा घ्या, कोणचाही घ्या, पण तो मनी ध्यानी तो पाहिजे. आणि त्या प्रकारे मी नंतर बरोबर 8 दिवसांनी चेकअप केलं, ते माझ्या प्लेटवर हे बोलले 1.5 ते 2.5 महिन्याशिवाय प्लेटींवर मास चढत नाही, पण तुमचं 7व्या 8व्या प्लेटींवर मास चढलंय. म्हणजे किती चांगल्या पटीने तुमचं काम झालं. आणि हे काम मी केलं ना, पायाला हात लावले सिद्धार्थ बर्वे डॉक्टर, ते पंढरपूरचे विठ्ठलाचे भक्त, ते काय बोलले की माझे वडील पंढरपूरचे पुजारी आहेत आणि मी डॉक्टर बनले त्यांच्या आशीर्वाद कृपेमुळे, म्हणून मी तुमच्यासारख्या लोकांना, ते अमेरिकेवर त्याच वेळी आले होते, हे केवढं भाग्य थोरते बघा. जे सांगायचं तात्पर्य काय, जेव्हा आपली काय मनापासून एकजूट असते तेव्हा सगळे काहीतरी घडत असतात. आणि त्या सिद्धार्थ बर्वे डॉक्टरांनी माझं ऑपरेशन तिथे केलं आणि इथे येऊन हे सगळं काढून टाकलं आणि खास मला भेटण्यासाठी इथे आले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर ही स्वामी शक्ती आणि स्वामी भक्ती. तुमच्या ऑपरेशनची कथा ऐकली आणि आमच्या डोळ्यासमोर खरोखरच ते चित्र उभं राहिलं. या सर्वांमध्ये तुम्हाला साथ देणाऱ्या, मगाशी तुम्ही उल्लेख केला तुमच्या पत्नीचा, तर तुमच्या या पत्नीने हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने आजवर तुम्हाला कशी साथ दिली आहे ते आम्हाला ऐकायला हवं. काय माहितीये ना, सगळ्यात देवाची साथ ही पाहिजेच, त्याच्या पलीकडे आपली अर्धांगिनी म्हणजे ती खरी गृहलक्ष्मी असते आणि तिची साथ 96 पासून ती आतापर्यंत अशी खांद्याला खांदा लावून ती आज रोजी सुद्धा माझ्या बरोबर आज ती झिजते, आज ती करते. आज प्रत्येक गोष्ट शिस्त पद्धत कशी असावी, धंदा कसा करावा, धंदा कसा असावा, या सगळ्या गोष्टीची चालना देणारी ती खरोखरच लक्ष्मी आहे. आणि त्या लक्ष्मीमुळे आज जो काय आहे आणि आज मी काय या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडलो ते त्या लक्ष्मीमुळे. आणि ती लक्ष्मी जर आहे ना तरच आपलं आयुष्य सुशोभित राहतंय. त्यामुळे बायको खरोखर अर्धांगी परमेश्वरांनी जसं साथ दिलं तसं ती आहे. नक्कीच मित्र, खरोखरच हे सर्व ऐकल्यावर परमेश्वराची इच्छाशक्ती, परमेश्वराची आपण जर भक्ती केली तर परमेश्वराचा कृपा आशीर्वाद कसा आपल्याला प्राप्त होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले हे आजचे हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे साहेब. मित्रांनो, झाड कितीही मोठं झालं तरी त्या झाडाने आपल्या मुळांना विसरू नये. तसंच आजचे हे पॉडकास्टमध्ये आपल्या उपस्थित असलेले संजय गावडे साहेब हे व्यावसायिक दृष्टीने आपल्या हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने इतकी त्यांनी प्रगती साधली, इतके मोठे झालेत, परंतु त्यांना ज्यांनी वाढवलं, ज्यांनी इथपर्यंत आणलं त्या मुळांसारख्या आपल्या माणसांना ते कधी विसरू शकले नाहीत. हीच आजच्या पॉडकास्ट मधली खूप महत्वाची गोष्ट आहे. आजच्या पॉडकास्टच्या निमित्ताने
आम्हाला तुम्हाला भेटून अतिशय आनंद झाला. असंच तुमची ही प्रगती उत्तरोत्तर होत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि या हॉटेल अतिथी बांबूच्या सर्व मेनूंचा आस्वाद घेतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.